श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. एप्रिल 2025 या महिन्याचं आपण मासिक राशी भविष्य जाणून घेणार आहोत. श्रोत्यो, सिंह राशींच्या व्यक्ती मुळातच धाडसी आहेत, पण त्यांच्या स्वभावाला काही प्रमाणामध्ये या महिन्यामध्ये मुरड घालावी लागेल. तुमच्या अष्टम स्थानात म्हणजे मीन राशीमध्ये 6 ग्रह एकत्र येत आहेत. वाहन चालवताना तुम्हाला विशेष काळजी या कालखंडामध्ये घ्यावी लागणार आहे. लागणे, पडणे, छोट्या मोठ्या अपघातापासून स्वतःला सांभाळावे लागेल. 8वा शनी म्हणजे पनोती तुम्हाला या कालखंडामध्ये नुकतीच आता सुरू झालेली आहे. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय अतिशय संयमाने घ्यावे लागतील. सार्वजनिक कामे करण्यासाठी तुमचा नावलौकिक वाढवणारा हा असा कालखंड आहे. प्रवासाचे, देवदर्शनाचे, पर्यटन व प्रवास घडवणारा असा हा कालखंड आहे. रवी आणि मंगळाचा होणारा केंद्रयोग थोडेसे वैफल्य तुमच्यामध्ये निर्माण होईल. त्यामुळे वृत्ती थोडीशी आक्रमक बनेल. क्रूर कृत्य शक्यतो करणे टाळा. एखादं धाडसी काम ज्याला म्हणतो आपण किंवा गैरकानूनी कृत्य, अशा पद्धतीची कृत्य जर टाळली तर तुमच्यासाठी ह्या महिन्यामध्ये जास्त हिताचं किंवा जास्त फायदेशीर ठरेल. तुमच्या भाग्यस्थानामध्ये अमावस्या म्हणजे रवी आणि चंद्राची युती हा योग होत आहे. हा खरं तर मानसिक उद्रेक करणारा अशा पद्धतीचा हा योग आहे. पण तुम्ही जर अगोदरच्या गोष्टी शांत संयमाने घेतल्या तर तुम्हाला पुढच्या काळातील महत्वाच्या गोष्टी करणं अतिशय सोपं जाईल. पुढील काळामध्ये 8व्या शनीमुळे होणाऱ्या व्याधी टाळण्यासाठी हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर व्यायामाची सुरुवात करा. अगोदरपासून करत असाल तर उत्तम आहे. पण काहींना आर्थिक क्षेत्रामध्ये एकदम काही रक्कम हाती येईल. शेअर, सोने यामधून त्यांना आर्थिक लाभ जाणवतो. त्याचप्रमाणे पैशाचे बरेचसे प्रश्न या कालखंडामध्ये तुमची मार्गी लागणार आहेत. गुरु आणि शनी यांचा त्रिएकादशी योग होत आहे, त्यामुळे हे शक्य होईल. अष्टमातील शुक्र मौज मजा धन ह्या संदर्भात नवीन वस्त्रांचा लाभ हे तुम्हाला करून देईल. त्याचप्रमाणे सिंह राशीच्या व्यक्तींना थोडीशी 7.5 नाही पण पनोती चालू आहे आणि पनोती सुसह्य करायची असेल तर या कालखंडामध्ये विशेष करून यांनी श्रीरामाची उपासना आणि सूर्यदेवतेची उपासना केली तर यांच्यासाठी अतिशय लाभदायक ठरेल. त्यांच्यासाठी या महिन्यातल्या शुभ तारखा विशेष करून 8, 9 आणि 12, 8 एप्रिल, 9 एप्रिल आणि 12 एप्रिल ह्या अतिशय शुभ असणाऱ्या अशा ह्या तारखा आहेत. या कालखंडामध्ये त्यांना एखादं नवीन काम चालू करायचं असेल किंवा कुणाच्या गाठीभेटी घ्यायच्या असतील तर ह्या तारखांना त्यांनी घेतल्या तर ते अतिशय फलदायी ठरू शकतं आणि त्यांचं काम होऊ शकतं. त्याचप्रमाणे एप्रिल महिन्यामध्ये काही अशुभ तारखा पण तुमच्यासाठी आहेत. त्या आहेत 24, 25 आणि 27. या दिवशी विशेष करून तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल. या कालखंडामध्ये कोणाशी वादविवाद करू नका किंवा कोणतंही महत्त्वाचं काम असेल तर ते टाळा. पुढच्या काही तारखांमध्ये तुम्ही ते करू शकता. शुभम भवतु.